मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जम्मू काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यात स्फोट, 9 मृत्यू तर 30 जण जखमी। फॉरेन्सिक टीम अमोनियम नायट्रेटचे नमुने घेत असताना स्फोट। फरीदाबादमधून जप्त केलेला अमोनियम नायट्रेटचा स्फोट। नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोट दहशतवादी हल्ला नाही, स्फोटानंतर जम्मू काश्मीर पोलिसांचं स्पष्टीकरण। मात्र पीएफएफ या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती। नौगाम पोलीस ठाण्याजवळील परिसराला सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वेढा, स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांकडून श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त। नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोटाबाबत तपास सुरू। अजित पवारांची दिल्लीत अमित शहांसोबत भेट, बिहार निवडणुकीच्या विजयाबद्दल अजित पवारांकडून शहांचं अभिनंदन। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। बिहारमधील जनतेनं जंगलराजवाल्यांच्या सांप्रदायिक माय फॉर्म्युलाला उद्ध्वस्त केला। आता कट्टा सरकार पुन्हा येणार नाही, पंतप्रधान मोदींचं बिहारच्या विजयावर भाष्य। बिहारचे निकाल अजिबात धक्कादायक नाही, निवडणूक आयोग जिंदाबाद। महाराष्ट्रात केलं तेच बिहारमध्ये झालं, सामनातून खोचकते का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना फोन, बिहारमधील विजयाबद्दल शिंदेंकडून मोदींचं शहांचंही अभिनंदन। बिहार निवडणुकीचे निकाल धक्कादायक, निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलो। निकालाचा आढावा घेणार बिहार निकालावर राहुल गांधी यांचं ट्विट। वोट बँकेच्या हितासाठी घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं। हा जनादेश विकसित बिहारच्या वचनबद्धतेसाठी। बिहारमधील निवडणुकीनंतर अमित शहांची विरोधकांवर टीका। राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला जनतेचं उत्तर, काँग्रेसचा बिहारच्या इतिहासातील सर्वात कमी स्कोर। आत्मचिंतन करावं, मुख्यमंत्री फडणवीस यांचा काँग्रेसला खोचक सल्ला। निवेदिता अशोक सराफ यांचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मान। मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद। बिहारच्या विजयाबाबत निवेदिता सराफांकडून भाजपचं अभिनंदन। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज भरण्याची सवलत। शनिवारी व रविवारीही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, भाजपचा असेल असं कुणीही बोललं नाही। आमच्यात भांडणं लावू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा। पालिका निवडणुकीतील जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा। हसन मुश्रीफ यांचं कोल्हापुरात वक्तव्य। सरकारी जमिनीची दस्त नोंदणी नाकारा, निबंधकांसह जिल्हा निबंधकांच्या सूचना। मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाचा हा मोठा निर्णय। मुंबईत काँग्रेसचं एक दिवसीय शिबिर, महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला, मुंबई काँग्रेसचे प्रभारी यांच्या उपस्थितीत मालाडमध्ये शिबिर होणार। चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागाकडून गुराख्यांना त्रिशूलसह इतर साहित्य। वाघांच्या वाढत्या हल्ल्यानंतर वनविभागाकडून गुराख्याच्या रक्षणासाठी उपाय। पुण्यातील कल्याणनगरच्या ओतूर परिसरात बिबट्याची दहशत, बिबट्याचा वाहनांवर झडप मारण्याचा प्रयत्न। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात ऑपरेशन बिबट्या यशस्वी, 1.5 ते 2 तास वनविभागाकडून शोध मोहीम। तर महात्मा नगर परिसरात आणखी एक बिबट्या असल्याची शंका, बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाचा रात्रभर पहारा। शिल्पकार राम सुतारांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव। सुतारांची प्रकृती अस्वस्थ असल्याने सीएम आणि दोन्ही डीसीएमकडून दिल्लीतील निवासस्थानी पुरस्कार प्रदान। सुतारांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करणार। कराडमध्ये 2 गटात राडा, 2 गटातील हाणामारीत 3 जण जखमी, गाड्यांचंही मोठं नुकसान।
कल्याणच्या वडवलीमध्ये खंडणीसाठी दादागिरी केल्याचा प्रकार, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी. शिंदेंच्या सेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाविरोधात गुन्हा. मुंबईत उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार, हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल, तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव ब्लॉक. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.